रेवदंडा ते साळाव या महत्वाकांक्षी पुलाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे। अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी या कामाचं भूमिपूजन केलं। या नवीन पुलासाठी 12,250 कोटी रुपये खर्च येणार असून 2028 पर्यंत हे काम पूर्ण होणं अपेक्षित आहे। मुरुड आणि रोहा या दोन तालुक्यांना अलिबागला जोडणारा हा अत्यंत महत्वाचा पूल आहे। खऱ्या अर्थानं ज्यांना रायगडचे भाग्यविधाते म्हणता येईल असे स्वर्गीय AR अंतुले मुख्यमंत्री असताना त्यांनी 1986 साली रेवदंडा साळाव पूल बांधला। त्यानंतर गेली 39 वर्ष हा पूल पाण्याच्या लाटा झेलत उभा आहे। अनेक बार्जेसच्या बोटींच्या धडका या पुलानं सहन केल्यात, मात्र गेल्या काही वर्षांपासून तो धोकादायक बनलाय। त्याच्यावरून अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे। पुलाची अवस्था लक्षात घेऊन अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी या पुलासाठी पाठपुरावा केला। सागरी महामार्गांतर्गत राज्य सरकारच्या रस्ते विकास महामंडळाकडून विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते साळाव पुलासह 7 पुलांच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं होतं। यानंतर पुलाचं काम सुरू होणं अपेक्षित होतं, मात्र विविध परवानग्या आणि मान्यता मिळण्यासाठी 1 वर्ष निघून गेलं। अखेर गुरुवारी साळाव पुलाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली। यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी अंतुले यांची आठवण काढली। स्वर्गीय बॅरिस्टर अंतुले साहेब यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करण्याचा आपला प्रयत्न असल्याचं सांगतानाच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अलिबाग आणि मुरुडकरांच्या वतीनं त्यांना धन्यवाद दिले। तसंच पुलाचं काम सुरू होण्यासाठी थोडासा उशीर झाला असला तरी पूर्ण मात्र वेळेत होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। रेवदंडा साळाव पुलासह 3.829 इतक्या लांबीचा अप्रोच तयार करण्यात येणार असून यासाठी 1,250 कोटी रुपये सरकारनं मंजूर केलेत। हे काम पूर्ण करण्याचा कालावधी 36 महिने असणार आहे। अशोका बिल्डकॉन कन्स्ट्रक्शन लिमिटेड ही कंपनी या पुलाचं काम करणार आहे। अलिबाग, मुरुड आणि रोहा अशा 3 तालुक्यांना जोडणारा हा रेवदंडा साळाव पूल आहे। अलिबाग, मुरुड हे तालुके धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनाच्या दृष्टीनं महत्त्वाचे मानले जातात। येथील समुद्रकिनारी वर्षभर लाखोंच्या संख्येनं पर्यटक येतात, त्यामुळे या ठिकाणी नवीन पूल होणं काळाची गरज असून काम सुरू झाल्यानं स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय। काल रेवदंडा पुलाचा शुभारंभ झाला, अर्थात भूमिपूजन झालं त्या ठिकाणी। खरंच अख्खं त्यांचं युनिट त्या ठिकाणी रेडी आहे। हा रेवस रेड्डी हा जो रस्ता आहे, जो अंतुले साहेबांचं तळ कोकणातला जाणारा 4था मार्गाचे स्वप्न होतं, ते खऱ्या अर्थाने आज उतरलेलं आपल्याला बघायला मिळते। रेवस करंदा देखील पुलाचं काम जोरदार सुरू आहे। रेवदंडा साळाव पुलाचं देखील मी काल औपचारिक त्या ठिकाणी भूमिपूजन केलं त्या ठिकाणी। आणि पलीकडचा माझ्या मतदारसंघातला आगरधाणा तुरमाडी आणि मधले 80 किलोमीटरचे जे रस्ते आहेत 42 मीटरचे, तर देखील टेंडर आता या पुढल्यामध्ये होईल। पण खरं तर कोकणाला गती देणारा हा रस्ता आहे, गेम चेंजर रस्ता म्हणला तरी चालेल नक्की। कारण याच्यामुळे अनेक उद्योग या ठिकाणी येतील, विशेषतः पर्यटकाला चालना मिळेल। आपल्याकडे अलिबाग मोडमध्ये अनेक पर्यटन देश विदेशातनं या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्यासाठी हा रस्ता अतिशय गेम चेंजर नक्की राहील। पर्यटनाला त्याच्यामध्ये नक्की वाढ होईल आणि येणारी इंडस्ट्री काही याच्यामध्ये या रस्त्याच्या अनुषंगाने नक्की येईल आणि विशेषतः मुरुडमध्ये येतील। मग आज जे आपल्या तरुणांच्या हाताला काम पाहिजे ते या उद्योगात नक्की काम मिळेल, हा त्याच्यामध्ये आशावाद आहे। आणि त्या रेवदंडा पुलाला 1,000 काहीतरी वर कोटीचं ते काम आहे आणि मला असं वाटतं 2028च्या मध्यंतरी हे काम लोकार्पण झालं दिसेल। एवढ्या जलद गतीने या संदर्भातलं काम सुरू होईल। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस, आदरणीय शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थाने या रस्त्याचं काम गतीने सुरू आहे आणि त्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीच्या अनुषंगाने 2027 एंडपर्यंत व्हायला पाहिजे। पण माझं मत 2028च्या मध्यंतरी हा पूल आणि रस्ते लोकार्पण होईल असा माझा आशावाद निश्चित आहे। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।